मॉर्निंग फ्रेंड, शुद्धच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. नाही जायचे आता. तर आज आहे बघा गुरुवार. आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे. तर सगळ्यांना गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर महालक्ष्मी आई सगळ्यांना सुखी ठेवू दे आणि सगळेजण सुखी राहू देत ही महालक्ष्मीच्या चरणी, देवी आईच्या चरणी प्रार्थना करून हे आजचा माझा ब्लॉग इथून स्टार्ट करते. चला तर माझं हो ते घेऊन हे भिजवते. तर आमच्या सासूबाईंचा आवाज स्वेटर द्यायचा त्यांचा. तर आज म्हणजे मावशीबाई काही येणार नाही, सासूबाईंना सांभाळणार आहे. तर तुमचं स्वेटर, तर बघा ह्यांचे कपडे मी धुवून टाकलेत, आज मावशी येणार नाहीत म्हणून. तर स्वेटर आहे, दुसरा स्वेटर आहे ना घालायला, तर बघा आता हा स्वेटर भिजवून ठेवते, त्यांना दुसरा देते घालायला. तर सकाळी विरांशकडे जाऊन आले, त्याच्या स्कूलला. रसिका गेली ऑफिसला आणि सगळे आज ऑफिसला गेलेले. मग रसिका जाता जाता विरांश शाळेत पोचून देते ना. शाळेत सोडून आले ना, आता तिच्या घरी जाऊन येते थोड्या वेळ. तर रसिकाकडे जायचंय थोड्या वेळ. हां, त्याला आणते ना. तर आता सासूबाईंचं हा स्वेटर आल्यानंतर भिजवते. तर बघा सगळं झालेलं माझं. आज पूजा पण सकाळच माझी पूजा ना. हे बघा, हे इथं अंधार पडतो. हे पहा, ही माझी अशी देवपूजा झालेली आहे. आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे आणि माझी सकाळीच पूजा असते. कारण का नंतरनं काय होत नाही, नंतरनं सासूबाई उठतात, मग सगळं माझं पटपट आवरायचं असतं. तर चला आज माझा उपवास आहे. तर मी थोड्या वेळ रसिकाकडे जाऊन येते आणि आल्यानंतर मग सासूबाईंना जेवायला वाटते. त्यांचं झालं आहे नाश्ता. आज केले होते मेथीचे पराठे आणि गाजराची भाजी केलेली आहे. तर चला मी थोड्या वेळ जाऊन येते. बघा रसिकाकडे आली मी आत्ता. आपलं कसं जीव दोन्हीकडे ओढतोय असं आज ना मावशीबाई नसल्या म्हणून काय सारखी चक्कर तर मारतोच आहे आपण. रसिका बघा तेवढ्यातल्या तेवढ्यात सुद्धा पूजा करून गेली आहे. आज गुरु दाखवते तुम्हाला. हे बघा देवपूजा सकाळी. लहान मूल सांभाळून एवढं करायचं अवघड असतं. म्हणजे एका बाईला सगळं सांभाळून करणं अवघड असतं. तरी सुद्धा रसिकाला आवड आहे, रसिका करती, व्यवस्थित करते. मग रसिका आणि प्राजक्ता पण माझी धाकटी छोटी मुलगीसुद्धा व्यवस्थित सगळं पूजा करत असते. आवड पण आहे दोघींना आणि त्यामुळे सवड काढतात. चला आता मी ना बाकीचे किरकोळ कामं करून घेते. या मावशीबाईंच्या आता आलेल्या आहेत, त्या भांडी झालेत वाटतं, तेवढं झाल्यात. आता सगळी कामं झालीत बघा रसिकाकडची. जेवढे म्हणजे आपल्याला कामं म्हणजे काय, फक्त किरकोळ पारकोळच असते हिच्याकडे. आपल्या कपड्याच्या घड्या घालणं, भांडी आवडणं आणि हे मावशीबाई पुसून जातात, झाडू पोछा करून जातात. तर आपल्याला आवरावं लागतं थोडंफार. आता मी काय करते मी ते का गाजराची भाजी करून ठेवते विरांसाठी. त्यांच्या बाईने ढबू मिरचीची भाजी केलेली आहे, ढोबळी मिरची. तर विरांश काय ढबू मिरची नको, त्याला होती ॲसिडिटी आणि लहान मुलांना कशाला द्यायचं म्हणून आम्ही जास्त शक्यतो देत नाही त्याला. असे काय हे करून द्यायचं असेल त्याला फक्त पास्ता म्हणा काही असं याच्यामध्ये ढबू मिरची घालत असतो, ढोबळी मिरची. तर आता एकाच गाजराची भाजी करते विरांशला आणि पुन्हा मला घरी जावं लागेल. आज काही मावशीबाई नसल्यामुळे सासूबाईंना जेवायला वाढायचं आहे. आत्ता वाजलेत बघा 12:15 आणि विरांश येतो 1पर्यंत येतो विरांश. मी म्हटलं काय 5-10 मिनटं ती भाजी होऊन जाईल गाजराची आणि मी लगेच जाईन सासूबाईंना जेवायला वाढेल. चला
आता भाजी कट करून घेते, बनवते गाजराची भाजी. हे बघा गाजराची भाजी कशी टाकली, त्याच्यामध्ये मी मटार पण सोलून टाकायला लागली. हे बघा विराजला मटार आवडतं म्हणून मी काय केलं, गाजरामध्ये मटार थोडीशी घातली आणि भाजी बनवते. आणि ती चिमणी लावल्यामुळे ना आवाज जरा कमी येतो आहे. चला ही 5 मिनिटात भाजी बनेल. आणि ती वाजली 12:30 झालेत. आता मी जाते, तेवढी भाजी बनली की जाईन मी, झाली की घरी. हे बघा इथं गाजराची भाजी झालेली आहे आणि नेमकी आता लाईट गेली आहे. हे बघा, तर बघा आता मी जाते घरी. सासूबाईला जेवायला वाढून पुन्हा इकडे यायचं. नेमकी लाईटच गेली आता. चला सगळं बंद करून जाते. विरांश बघ झोपतो, एकटा झोपायला लागलाय बघ. बघा बघा बघा, मी विरांशचे फोटो काढते. हे बघ विरांश एकटा झोपायला लागलाय. विरांशचे मम्मम झालंय. आता विरांश झोपतो. झोपेत न उठल्यानंतर नो, आता आपण तुला शेकायचं आणि झोपवायचं बाळाला. झोपेत न उठले की गाडी खेळायची असते. आता शेकून आपल्याला शेकायचं आहे आणि झोपायचं. आता चला चल मनू, पडशील तिकडे. हे बघा विरांशला झोपवलं. आता वाजले बघा 2:30 वाजत आले जवळजवळ. विरांशला झोपवलं आणि इकडं आली मी घरी. आणि आपण काळजीने येतो बघा, काय करत असतील काय नाही. कारण का काल त्याने खूप त्रास दिला सासूबाईंनी. गॅलरीमध्ये लोळायला लागल्या. बघा इथं गॅलरीमध्ये लोळत होत्या. तर आज टेन्शन, म्हणलं आज मावशीबाई नाहीत, काय करतात कोणास ठाऊक. पण बघा जेवण करून दाखवते तुम्हाला. हे बघा झोपलेत डाराडूर. उचलते, त्यांना सांगितलं होतं जेवले तर तसंच ठेवा. वेळच आहे. तर बघा आता 2:30. आता मला खायची खिचडी. म्हटलं आता आपण खावं, इथं आल्यानंतरच खावं. आणि मग पुन्हा 4 वाजता सासूबाईंना कॉफी करते आणि जाते विरांशकडे. त्या मस्तपैकी जेवण करून झोपल्यात बघा. सगळी काळजी आपल्यालाच, आपणच धडपडून यायचं बघायचं. कारण का लाईट गेलेली होती आणि टी व्ही बंद होता. त्यांना टी व्ही बंद असली की सासूबाईंना अजिबात त्यांना चालत नाही. टी व्ही बंद असलेला, टी व्ही चालू पाहिजे असतो. त्याच्यामुळे म्हटलं बाई आता काय केलं कोणास ठाऊक, लाईट आलेली आहे आणि मगाशी टी व्ही तर चालूच होता पण लाईट आलेली आहे एकदम. चॅनल आता कुठलं लागतं कोणास ठाऊक, त्यांना काय कळणार नाही. आता एवढ्यात काय झालं, नाही तर टी व्हीचं त्यांना अगदी चॅनल माहीत होतं. कुठल्या चॅनलवर काय आहे, कुठल्या चॅनलवर कुठलं हे सिरियल लागतात, कुठल्या कुठल्या नंबरवर लागतं कलर्स टी व्ही, जी टी व्ही. पण आताशा त्यांचं ना डोक्यात थोडंसं विसरतात. चला असो, टेन्शन माझं मिटलं की ते झोपलेत. म्हणजे आज काही त्यांनी इकडं आलेले नाही आहेत. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.